ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा मूळ चर्चेकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती, आंबेडकरी समाज आणि सगळेच आपण महाराष्ट्रीय आपण सगळा कार्यक्रम बघतोय, त्यामुळे पर्सनल अलिगेशन्स कृपा करून टाळा। मी अर्जुन डांगेंकडे जातोय। अर्जुन डांगेजी, चळवळ आणि आंबेडकर भवन या बाबतीत आता जी परिस्थिती आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही ना, माझं तरी या चळवळ ही आंबेडकर भवन ज्यावर हातोडा मारण्यात आला आणि एक त्यांचा सेक्रेटरी ट्रस्टीचा म्हणाला आम्ही ती बाबासाहेबांची मशीन जमीन खाली गाडली गेली, त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आले त्यावेळेस। आणि ज्या चळवळीसाठी माझा त्याचा संबंध जवळजवळ आंबेडकर कुटुंबीय बाबा बाळासाहेबांबरोबर काम करत होतो, राजगृह तिथे आंबेडकर भवन, आणि त्याच्या 65 सालापासून मी तिथे दादासाहेब गायकवाड पाहिलेले आहेत, बॅरिस्टर खोब्रागडे पाहिलेले आहेत, भैयासाहेब आंबेडकर पाहिलेले आहेत, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरात यायचे तिकडे, प्रबुद्ध भारताचे संपादक। हीच मी पण डांगेजी ती इमारत जणू काय तिकडे आता नामशेष नाही होणार आहे, तिकडे पुन्हा आंबेडकर भवनच उभारलं जाणार आहे। हातोडा फिरवणं एक नाही ना, एक मिनिट, आपण ते इंग्लंडची इमारत जिथे बाबासाहेब, आता बोलू द्या, मध्ये कोणी बोलू नका, शांतपणे, जी इंग्लंडची इमारत बाबासाहेब तिथे 1.5-2 वर्ष राहिले, त्याच्यासाठी सरकारने गाजावाजा करून कोट्यवधी रुपये ती विकत घेतली। आणि हा वारसा ऐतिहासिक जिथे सामाजिक परिवर्तनाची चळवळ ज्या प्रिंटिंग प्रेसवर सुरू झाली, ज्या वास्तूमध्ये सुरू झाली, जिथे बाबासाहेबांचे सगळे वारसदार होते, ऐक्याचे, रीडर्सचे संबंध लढे बाळासाहेबांच्या आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, आणि जिथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैराताई आंबेडकरांच्या नेतृत्वात बौद्ध महासभेची जी चळवळ झाली आणि हजारो कार्यकर्ते पाडायला नको होती असं तुमचं मत आहे? पाडायला नको होती, आणि ज्या पद्धतीने पाडली त्याचं मला वाटतं याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे आणि याच्यातून एक मोठा एक काही पुढे काय होणार आहे। गायकवाडजी, आंबेडकरी समाजातून आज सगळीकडे सोशल मीडियावरती पण दिसतंय। गायकवाड सर, मी आपल्याकडे येतोय। एक मुद्दा होता की इमारत पाडण्याची एवढी गरज होती का, तिचा जीर्णोद्धार वेगळ्या पद्धतीने करता आला नसता का? आजही व्हिक्टोरियन काळाच्या इमारती जर का टिकू शकतात तर आंबेडकर भवन का नाही टिकू शकलं? हे लोकांनी, आंबेडकरी जनतेने एका षडयंत्राची मोठी नांदी आहे या आंबेडकरी जनतेला या माध्यमातून मी सांगतोय, म्हणून वेगळा जीव तोडून आणि एक चळवळीचा एक कार्यकर्ता ठीक आहे। गायकवाडजी, एक प्रश्न आहे आपल्यासाठी, आंबेडकर भवन टिकवता आलं असतं का पाडण्याच्या ऐवजी? मी सर्वांना नम्रपणे एक सांगू इच्छितो, या आंबेडकर भवनाचा किंवा मंगल कार्यालयाचा बाबासाहेबांशी सुतराम संबंध नाही, नंबर 1। आणि हा जो प्लॉट बाबासाहेबांनी 6-7 वर्ष डोनेशन 8-8 आने कलेक्ट करून जो केला होता, तो या मंगल कार्यालयासाठी केला नव्हता। हे मंगल कार्यालय काही पवित्र कार्यालय नाही, हे लक्षात घ्या। लोकांची दिशाभूल करू नका। या मंगल कार्यालयाचं आणि बाबासाहेबांचा काडीचाही संबंध नाही। बाबासाहेबांनी 3 मजल्याच्या इमारतीचा प्लॅन तयार केला, तो प्लॅन या लोकांनी तसाच ठेवलेला आहे। ट्रस्टलाही करता आला नाही, ट्रस्टला पैसे नव्हते। आम्ही या सगळ्यात पहिले तुम्ही म्हणतो हा प्लॅन जो होता हा इलिगल आहे, कारण तिथे रिझर्वेशन जे होतं ते सेकंडरी स्कूलचं होतं। बरं, आम्ही ते बदललं गेल्या 1 वर्षात। डीपी रिझर्वेशन बदलणं किती कठीण असतं हे काही लोकांना माहिती आहे। आम्ही सगळ्यात पहिलं डेव्हलपमेंट प्लॅन रिझर्वेशन बदललं, 7-8 महिन्यात मी बदलून घेतलं, ते नंबर 1। बरं, तेव्हा हा जो हॉल होता हा इलिगल होता, कारण सेकंडरी स्कूल रिझर्वेशन त्याचं आहे, नंबर 1। नंबर 2, मी सर्व गोष्टींना गौण महत्व देतो। किती वाजता पडला? 3 वाजता, 5 वाजता? अहो, बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या बद्दल तुम्हाला काही घेणं देणं नाही का? हो, तुम्ही त्या विषयावर चर्चा नाही का? रत्नाकर गायकवाड, माझं म्हणणं आहे आमच्या दृष्टीने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणं हे महत्वाचं आहे, आणि आमचा प्राण गेला तरी आम्ही ते करणार। गायकवाड सर, पण एवढा बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं ना, किमान त्यांच्या कुटुंबातला प्रकाश बाळासाहेब आणि बाळासाहेब आनंदराज आणि भीमराव आंबेडकरांना विश्वासात घेता आला असतं का? हे मी आपल्याला गायकवाड सर, तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे, पण हे स्वप्न पूर्ण करताना बाबासाहेबांच्या कुटुंबातल्या 3 भावांची, राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह असणाऱ्या 3 भावांना विश्वासात घेता आलं नसतं का? तू या पैशांचा अपहार केलेला आहे आणि असा मुलगा न झालेला बरा। या मुलाला मी नको आहे, माझे पैसे हवे, तीच परंपरा हे 3 भाऊ चालवत आहेत। यांना पैसा पाहिजे, यांना सगळं ग्रॅब करायचं आहे, यांना सगळं बळकवायचं। हा शब्द बाबासाहेबांनी वापरला, मी वापरत नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो, बाबासाहेबांनी तो शब्द वापरला आहे की या माझ्या मुलाची सगळी टॅक्टिक्स जे आहे हा प्लॉट गिळंकृत करण्याचा आहे। दोघांना हात जोडतो, प्लीज पर्सनल जाऊ नका, मी त्यांना सुद्धा विनंती करतोय। आणि बाबा
बाबासाहेबांच्या नातू तेच गोष्ट करतात जे त्यांच्या वडिलांनी केलंय. सर्व सुज्ञ आंबेडकरांनी हे लक्षात घ्या, यांच्या पोटात का दुखत आहे, यांच्या पोटात दुखत आहे की त्यांचा कंट्रोल गेला, त्यांची ओनरशिप गेली जी इनडायरेक्ट होती. हे सगळे घुसखोर मंडळी आहेत, हे घुसखोर आहेत, हे कुठे आणि तिथे त्यांनी हैदोस घातलेला आहे. म्हणतील की या ठिकाणी बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण गायकवाड सर माझा प्रश्न आहे आपल्याला, हात घालून त्यांचे व्हेस्टेड पूर्ण होणार नाही. गायकवाड सर तुमचं हे आपलं आंबेडकरी समाजाचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला आंबेडकर कुटुंबियांना विश्वासात घ्यावंसं का नाही वाटलं? बाळासाहेब होते, आनंदराज होते, भीमराव आंबेडकर होते, यांना विश्वासात घ्यावंसं का नाही वाटलं? एक मिनिट त्यांच्याबरोबर किती चर्चा केली, मी पत्र व्यवहार दाखवू का? आंबेडकर कुटुंबियांबरोबर त्यांना एवढा घमेंड होता तर प्रकाश आंबेडकरनी आम्हाला वेळ दिली नाही, आनंदराजने आम्हाला एक वेळ दिली. त्या वेळेमध्ये ते म्हणाले रत्नाकर गायकवाडला मी 2 दिवसात घरी पाठवतो, त्यांचा कायद्याचा अभ्यास फार चांगला आहे, मला घरी पाठवायचं असेल तर सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं. आणि आनंदराज एवढे पॉवरफुल आहेत की ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन रत्नाकर गायकवाडला घरी बसू शकतात 2 दिवसात. इतका घमेंड आहे या लोकांना. आणि काय बोलतात ते माझ्या पुढे घमेंड दुसऱ्या लोकांना ॲरोगन्स. आम्ही 6 महिने प्रयत्न केला यांच्याशी डायलॉग पत्र लिहिले त्यांना. या माणसाने ते धांदात कालपासून एक खोटं पत्र दाखवत मी महत्वाचं आहे कारण ते जे वडिलांना ऍलिगेशन करतात त्याबद्दल मला क्लिअर करणार. एखादा माणूस जेव्हा इथे नाही तेव्हा त्याच्या विरुद्ध ऍलिगेशन करणं म्हणजे किती नालायक आणि किती जगात नाही किती नालायक माणसं असतील. मी इथे सांगू इच्छितो या इथे ही जागा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर घेतली तेव्हा त्याच्यावरती ऐकून घ्या त्याच्यावरती काही अनऑथराइज स्ट्रक्चर होते आणि ते अनऑथराइज स्ट्रक्चर अरे थांबवणारच आहेत की नाही त्यांच्याकडे ऐकून घेतलं तुमचं काय इतका वेळ दिसतो त्यांचं ऐकायला आम्ही तुमचं ऐकून घेतलं. माझी विनंती आहे आपल्या माणसाला काही तारतम्य आहे की नाही. हा मी ऐकून घ्या एक मिनिट की त्या तिथे गुप्ता नावाचं एक अनधिकृत शॉप होतं. बऱ्याच आमच्या आंबेडकर चळवळीतल्या सर्वांना माहित असेल आणि सापडाचं आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल कॉज कोर्टात केस टाकली. बाबासाहेबांना कटघऱ्यामध्ये क्रॉस एक्झामिनेशन उभं केलं आणि तेव्हा मिस्टर देवधर आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची क्रॉस केलेली आहे. त्याचं इथे माझ्याकडे प्रिंटिंग प्रेस भारत भूषण प्रेस म्हणजे बाबासाहेब क्रॉस केली त्याचं ते वर्डिंग आहे is in the building. The press is nobody's private property. The press is not included in the trust. I am legally the owner. I am legally the owner of the printing press. बरोबर. एवढा बाबा म्हणजे मी स्वतः त्या प्रिंटिंग प्रेसचा ओनर आहे. ते इतर कोणाची मालकी नाही आणि त्या ट्रस्ट मध्ये येत हे बाबासाहेबांनी स्मॉल कॉज मध्ये स्वतः सांगितलेलं आहे. आता हे जर बाबासाहेबांचं हे कोर्टातलं आहे क्रॉस एक्झामिनेशन तुम्ही बाबासाहेबांना खोटं ठरवू इच्छिता कारण ह्यानी एखादं पत्र कोणाचं काय माहित नाही खरं की खोटं तुम्हाला संपर्क साधला तुम्ही ऐकून घ्या नाही संपर्क कसा झाला मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला एकाने चहा प्यायला प्रीतम मध्ये बोलवलं आणि तिथे यांचे सेक्रेटरी तिथे होते आणि मग मला म्हणाले आम्ही बसलो आमचं असं साहेब. मी म्हटलं आता माझी चर्चा करण्याची इच्छा नाही. माझ्या बरोबर ऍडव्होकेट संग्राज रुपवते पण होते. अशा पद्धतीने ही पद्धत नाही कोणाला फसून कुठे. मी आता कार्यक्रमाच्या शेवटी एक मुद्दा सगळ्यांकडे येणार आहे. नरवरे आपल्याकडे पण मी येणार आहे. माझा मूळ मुद्दा याच्या पुढे काय असू शकतं मी सुषमाताईंपासून सुरुवात करणार आहे आणि डांगेंकडे पण मला यायचंय. सुषमाताई मला तुम्हाला मात्र 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही रत्नाकर गायकवाडांची जी एक प्रकारे बाजू घेण्याचा प्रयत्न करताय त्याचं कारण म्हणजे बार्टीच्या काळामध्ये जेव्हा आंबेडकर तिकडे प्रकाश आंबेडकर तिकडे होते तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला एक प्रकारे फेवर करण्यात आलं होतं असे आरोप होतात. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे कारण याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. आज मेसेजेस फिरत आहेत त्याबद्दल. बार्टीच्या काळात तुम्हाला फेवर केलं गेलं असे आरोप होत आहेत. प्रसन्नजी गायकवाड सरांची मी बाजू घेते कारण माझ्या कुठल्या तरी संस्थेला काम मिळाले असा आरोप जो कुणी करत असेल महाराष्ट्राच्या कुठल्याही खात्याकडे
माझी कुठलीही संस्था रजिस्टर्ड नाही, माझ्या उभ्या आयुष्यात माझ्याकडे एकही संस्था नाही, संस्थेचा कुठलाही प्रकल्प नाही, माझ्याकडे जे एक स्पर्धा परीक्षा केंद्र आहे ते मोफत चालतं, मी माझ्या खर्चाने चालवते, बार्टीचा 1 रुपयाही मला मिळालेला नाही. आता दुसरी बाब, गायकवाड साहेबांचं समर्थन म्हणजे मी व्यक्ती म्हणून कुणाचंही समर्थन करत नाही, उलट मी डांगळे काकांना 10 वेळा म्हणते की ते माझे आदरणीय आहेत, परंतु गायकवाड सरांनी घेतलेली भूमिका, जो 17 मजली प्लान आहे तो एकदा समजून तर घ्या. मी विचारतो शकते आनंदराज मी हा तुमचा प्रश्न विचारतो. डांगळेजी मला 1 मिनिट ऐकून घ्या, 1 मिनिट प्रसन्नाजी, मी आज समजू शकते की 1 मिनिट ऐकून घ्याल का मॅडम, 1 मिनिट ऐकून घ्याल. मी कोकणातल्या आमच्या लोकांसाठी 7 माळ्याची बिल्डिंग बांधतोय, त्याचे 7-8 कोटीचा प्लॅन आहे, ऐकून घ्या. त्याचे 5 कोटी रुपये मी लोकांच्या वर्गणीतून जमवू शकलो. जर मी अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही आवाहन केलं तर 50-60 कोटी रुपये जमायला करता यायला होतं. मी डांगळेंकडे जातोय, मी सगळ्यांकडे वेळ कमी आहे. डांगळेजी, मूळ प्रश्न सुषमा अंधारेंनी पण विचारलेला आहे, जे आंबेडकर भवन पाडलेले तिथे आंबेडकर भवन मोठ्या स्वरूपात येणार आहे, मग विरोध का? आंबेडकर भवन मोठ्या स्वरूपात यायला विरोध नाही, पण त्याच्या पाठीमागची मनोवृत्ती, त्याच्या पाठच्या कार्यपद्धती आणि षडयंत्र हे न समजणं इतका आम्ही तरी दूधखुळे नाहीये. राजकारणात 50 वर्ष आहोत. मुख्यमंत्र्याने 60 कोटी रुपये हे कसे काय जाहीर केले एकदम? तिथे भूमिपूजन समारंभ एक ज्या जागेवर होत असतो, जसा राम मंदिराचा प्रश्न होता, किती वादग्रस्त जागा होती, त्याचा शिलान्यास अयोध्येतच झाला. आणि हा भूमिपूजनाचा कार्यक्रम जगात एकमेव शुभारंभाचा काय असेल तो स्काउट पॅव्हेलियन मध्ये झाला. आता हे काय आम्ही समजून घ्यायचं. दुसरी गोष्ट, हे जर बार्टीला द्यायचं असेल तर आता आंबेडकर स्मारक हे बिंदू मिलच्या शेजारी होते ना, सरकारकडे एवढी मोठी 12 एकरची जागा आहे, तिथेही घ्यावी. आंबेडकर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या जागी काय येतात ते? आणि ते बार्टीला 17 मजले आणि तिथे काय होणार आहे 17 मजल्यावर, प्रत्येकाच्या मजल्यावर याचं कंत्राट कोणाला जाणार आहे? 60 कोटी रुपयाचं सँक्शन झालंय का? हे कोण? हे सगळं गौरवमंगल आहे आणि म्हणून आम्हाला यांचा विरोध आहे. रत्नाकर गायकवाड काय असले लोक येतात जातात, आम्ही असे खूप पुढे काय याच्या पुढे मार्ग काय निघणार आहे की नाही, याच ठिकाणी सगळं अडकून पडणार आहे. सुरुवातीला पासून आणि पुन्हा पुन्हा विनंती करत आहे की या आंबेडकर भवनाच्या निमित्ताने जी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, आंबेडकरी रिपब्लिकन जनतेच्या आबरूचे धिंडवडे निघत आहे. लोक आमच्याकडे फार चेष्टेने आणि बघत आहेत, आम्हाला शर्मेने मान खाली घालावं लागत आहे. हा कोळसा आहे, हा याच्या नावाने उगावतो, त्या नावाने उगावतो. आता अंधारेंचं नाव आलं, याचं आलं. या आंबेडकर भवनाच्या स्मारकातून व्यक्तिगत हेवे दावे काढण्याची वेळ नाही. या निमित्तानं माननीय रामदासजी आठवले यांनी सुचवलेला तोडगा मान्य करावा, हा स्मारकाचा वाद मिटावा. आणि प्रश्न प्रॉपर्टीचा नाहीये, प्रश्न प्रॉपर्टीचा नाहीये, प्रश्न स्मारकाचा आहे. तिथे मगाशी मी सांगितलं की आज तिथे आंबेडकर भवनामध्ये कुठचाही गरीबातला गरीब माणूस आंबेडकर भवनात कधी येऊ शकतो. आठवलेंना हे काढायची गरज नव्हती, तो प्रॉपर्टीचा मुद्दा नाहीये, त्यांना जागा नकोय तिथे. आठवलेंनी ती चूक केली, तत्वाचा मुद्दा आहे. मग फ्लॅट त्यांना म्हणत द्यायची गरजच नाहीये, ते मागतच नाहीये. मी कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं की त्यांना काय वाटतंय. लोकांना आपण विचारलं होतं की जो आरोप झाला होता तो खरा होता का. आपण स्क्रीनवरती पाहूयात लोकांनी कसा प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर भवन गुंडांचा अड्डा झाल्याचा आरोप झाला होता, तो लोकांना पटतोय का? आपण स्क्रीनवरती पाहूयात लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. 74% लोकांना असं वाटतंय. त्याचा अर्थ नेमका कुणाला टीका करायची आणि जर का तो हा अड्डा तसा झाला असेल तर ते गायकवाडांचं अपयश आहे का, हाही विचार होऊ शकतो. आणि त्याच वेळी तो बाकीच्यांना सुद्धा, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्याचा विचार करावा लागणार आहे. पण काही असलं तरी सगळ्यांना याचा विचार करावा लागेल. प्रश्न एका व्यक्तीचा किंवा 2 व्यक्तींचा नाहीये. आंबेडकरी चळवळ पुढे गेली पाहिजे, त्यासाठी ती जागा असली पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यांचं मत मात्र घ्यायला हवं होतं. तसं घेतलं गेलं नसेल तर त्याबद्दल संबंधितांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. हा आरोप सध्या तरी खरा ठरलेला असं सध्या पोल सांगतोय. अर्थात याचे अर्थ ज्याचे त्याने काढायचे आहेत. मात्र तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी आनंदराज आंबेडकर, खोब्रागडे आणि सगळ्या मंडळींनी, ननावरेंनी आणि अर्जुन डांगेंनी वेळ दिला, सुषमा अंधारेंनी वेळ दिला, रत्नाकर गायकवाडांनी वेळ दिला. मी सगळ्यांचे आभार मानतो. चर्चेमध्ये इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.